मला पूर्ण पुढचं फ्युचर हे झालं की समजा इथे माझा ऍक्सिडेंट झाला असता, उद्या माझी एवढी मोठी कॉम्पिटिशन होती, तर असं तशा ह्या गोष्टी मनात यायला लागल्या. आपल्याला खरं बोलणे ह्याला खूप आजच्या डेटला लोक बोलतात डेअरिंग लागते. डेव्हलपमेंटच्या नावाने काहीच झालं नाहीये. कितीतरी कार्यकर्ते आपण असे बघतो व्हिडिओज मध्ये आपल्याला दिसतात की नेत्यांच्या जाऊन हातापाया जोडणं, डेव्हलपमेंटच्या नावाने तुम्ही सांगितलं की आम्ही पेट्रोलचे रेट्स कमी करू, आम्ही अशा बऱ्याच गोष्टी आहेत. भाईंदरचे लोक एवढे वैतागलेत, त्रासलेत, आम्हाला यंगस्टरच्या हातात आहे आणि नेपाळने ते करून दाखवले. जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब, चॅनल पार्टनर विशाल म्हात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या सोबत मीरा भाईंदर परिसरामध्ये राहणारी एक अशी व्यक्ती, असं आपण म्हणू शकतो की यंगस्टर असं म्हणू शकतो त्यांना, आणि मीरा भाईंदर परिसरामध्ये ज्या काही समस्या आहेत आणि त्या समस्यांना सामान्य माणसांना तोंड द्यावं लागत आहे, त्या समस्या सोशल मीडियावर प्रखरपणे मांडण्याचं काम या व्यक्तीने केलं आहे. आणि ती व्यक्ती सतत त्या कामामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्या व्यक्तीला कोरियन मार्शल आर्ट्स मध्ये गोल्ड मेडल मिळालेला आहे. मराठा भूषण पुरस्कार त्या व्यक्तीला मिळालेला आहे आणि सगळ्यात जास्त मार्शल आर्ट्स मध्ये मेडल्स त्यांना मिळालेले आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने कोचिंग वर्क करत आहे. तर स्वागत करूया करण पवार यांचं. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. महत्वाचा मुद्दा आम्ही ह्या 2-3 पॉडकास्ट मधूनच चालू केले होते. खरं म्हणजे एक आलेले उत्तर भारतीयच होते आणि खूप चांगल्या पद्धतीने बोलले पण. आणि सगळेजण म्हणतील की यांनी स्टार्टिंगला का नाही म्हटलं, कारण ते आम्ही विसरलो असो की आपण आपलं जय महाराष्ट्र बनणं खूप गर्वाचं काम आहे आणि केलं पण पाहिजे आणि बोललं पाहिजे सगळ्यांनी. कारण जी महत्वाचं एकच आहे की तुमची जी जर्नी आपण पाहतोय, आम्ही तुम्हाला सोशल मीडियावरून पाहतो. मीरा भाईंदर परिसरामध्ये एक अशी व्यक्ती की यंगस्टर आहे आणि एक जिथे अन्याय होतोय आणि जिथे चुकीच्या गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्याच्यावरती आवाज उचलण्याचं काम हे करण पवार ही व्यक्ती आता करताना दिसते. आणि सोशल मीडियावरती जास्त करण पवार हा ट्रेंड दिसून येतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करताय आणि त्याचे रिझल्टही तुम्ही प्री पोस्ट मध्ये दाखवले. जसा तुम्ही कचऱ्याचा विषय होता आणि त्यामध्ये तुम्ही धन्यवादही त्यांना म्हटलंय आणि असं म्हटलं पाहिजे, कारण का जर आपण चुकी कोणाच्या दाखवतोय तर त्यांनी योग्य काम केलं असेल तर त्यांना अप्रिशिएटही करणं खूप चांगली गोष्ट आहे. पण ही जर्नी जी आहे ती तुमची कशी स्टार्ट झाली आणि तुम्ही काय विचार करता याबद्दल? सर्वात प्रथम मी तर एक खेळाडू आहे. आपला जर्नी कडून स्टार्ट झाली मी ते तुम्हाला सांगू शकतो. माझी एक मॅच होती, स्टेट लेवल चॅम्पियनशिपची मॅच होती. त्यासाठी मी बाईकवरून ट्रॅव्हल करत होतो. मी जात होतो म्हणजे प्रॅक्टिस करतात ना त्या ठिकाणी. प्रॅक्टिसच्या ठिकाणी जाताना पावसाची वेळ चालू झाली होती. पाऊस चालू होता थोडा थोडा आणि एक खड्डा होता आणि माझी बाईक 30-40च्या स्पीडलाच होती. पण कसं त्या खड्ड्यात पाणी भरलं होतं आणि पाणी भरल्यामुळे माझा तिथे डिसबॅलन्स झाला. त्या खड्ड्यातून माझी बाईक गेली, खड्डा दिसला नाही, गाडी डिसबॅलन्स झाली. कमीत कमी 10-15 मिनिटं मी असं शॉकिंग होतो आणि तिथे थांबलेलो की असं का झालं. म्हणजे मला पूर्ण पुढचं फ्युचर हे झालं की समजा इथे माझा ऍक्सिडेंट झाला असता, उद्या माझी एवढी मोठी कॉम्पिटिशन होती, तर असं तशा ह्या गोष्टी मनात यायला लागल्या. नंतर असं कळलं की हे असं का होतंय, आपल्या आजूबाजूला असं का आहे. त्याच दिवशी मी घरी जाऊन पूर्ण रिसर्च केली की आपला देश, राष्ट्र, शहर कसं चालतो, काय प्रकारे प्रॉब्लेम्स आहेत, सामान्य लोकांना काय प्रॉब्लेम होतात. डेली ट्रॅव्हल करताना समजा जर आता माझं तिथे काय झालं असतं तर तिथे कोणी बघायला नव्हतं किंवा तिथे कोणी सोल्युशन काढायला नव्हतं. मग तेव्हा मला एक गोष्ट समजली की ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. त्यावर थोडी स्टडी केल्यानंतर कळलं की कित्येक वर्षापासून हे प्रॉब्लेम चालू आहे. त्या दिवशी मी एक निर्णय घेतला की बाकी कोणाला कंप्लेंट करून काहीच होणार नाही. जर मला चेंज हवाय तर मी स्वतः स्टँड घेणार, मी त्या जागेवरती उभा राहणार, मी बदलाव आणायचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न करणार. आणि जसं तुम्ही आपण बघतोय की पहिल्या तुमच्या व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओज वरती काही लोकांनी एक कमेंट्स केल्या की हा व्यक्ती जास्त बोलतोय किंवा पुढे जातोय किंवा या सगळ्या गोष्टी, तुम्हाला असंही म्हटलं की तू रस्त्यावर येऊन काम कर, अशीही काही कमेंट्स आहेत मी बघितल्या. मग ह्या जेव्हा गोष्टी एक यंगस्टर किंवा एक व्यक्ती लोकांचे प्रॉब्लेम्स किंवा सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम जेव्हा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो, आणि सोशल मीडिया ही खूप महत्वाची ताकद अशी मानली जाते आणि त्यामुळे लोकांची कामही होतात. परंतु काही अशी समाजकंटक आहेत की लोकांना, जी लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मागे खेचण्याचा, त्यांचा पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी तुमच्या मनात काय भावना येते? आपल्या इंडियात एक ब्लाइंड फॉलोअर्स म्हणून एक शब्द आहे असा, ब्लाइंड फॉलोअर्स. ते कसे असतात ना की त्यांना काही करायचं नसतं, त्यांना चेंज नसतो आणायचा. पण कोणी जर प्रयत्न केला, सगळ्यात पहिली गोष्ट खरं बोलणे ह्याला खूप आजच्या डेटला लोक बोलतात डेअरिंग लागते.
म्हणजे आपण आज अशा शहरात, अशा देशात आहे की जर खरं बोलतोय तर त्याच्या विरुद्ध लोक उभी राहतात, त्याच्या सोबत उभी राहत नाही. मी चालू केलं की खरं बोलणं, की इथे असे असे प्रॉब्लेम्स आहेत, हे यांचं काम आहे, यांचं काम नाही करत आहे. त्यानंतर मला सोशल मीडिया थ्रू मी जेव्हा चालू केलेलं, तिकडे मला निगेटिव्ह कमेंट्स यायला लागल्या. खूप म्हणजे बघा, तुम्ही सांगतो 90% लोक चांगली आहेत, 10% लोक ब्लाइंड फॉलोअर्स मध्ये येतात त्या कॅटेगरीमध्ये. तिथे ते लोक बोलायला लागले की तू असं करतोय, तू तसं. त्यांना बदलाव पण नाही पाहिजे, त्यांना हे पण नाही पाहिजे. पण मी जसं बोललो, ब्लाइंड फॉलोअर्स, त्यांनी कोणाचे ते अंधभक्त आहेत, त्यांची ती साईड बघतात. ब्लाइंड फॉलोअर्स एवढे असतात ना, की समजा तुमचा एखादा नेता किंवा मंत्री किंवा जो कोणी XYZ पॉलिटिशियन, तो काही जरी बोलेल, तुम्हाला वाटतं हे अगदी बरोबर आहे, मग भले त्याच्यामुळे लाखो लोकांना त्रास होऊ दे, त्यांनी किती पण काही पण करप्शन करू दे, तुम्ही त्याला सपोर्ट करणार. तुम्हाला जे वाटतं ही जी माणसं आहेत ती, तुम्हाला नाही वाटत की अनेक वेगवेगळ्या पक्षाचे हे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते ज्यावेळी आपल्या पक्षामधील किंवा आपल्या नेत्याला काहीतरी कोणतरी बोलत असेल ते योग्य असो या अयोग्य असो ह्या गोष्टींवरती अजिबात लक्ष देत नाहीत, परंतु जर काही कोणत्याही व्यक्तीने जर त्यांच्या अपोजिट काहीही बोललं तरीही ते रिॲक्ट लगेच होतात. हे एक त्यांची भावना आहे. आणि आता तुम्ही एक यंगस्टर आहात आणि आपणही एकाच कॅटेगरीमध्ये हा. मोडतो, परंतु ज्यावेळी असे जे कमेंट्स जे करतात किंवा कार्यकर्ते करत असतील किंवा इतर माणसंही करत असतील, परंतु मग तुम्ही त्या लोकांना असं काय सांगाल की मी जे काम करतोय त्यामुळे त्याचा बेनिफिट तुम्हाला नाहीये, परंतु आवाज उचलला नाही तर जी परिस्थिती आहे ती अजून बिकट होण्याची वाटत नाही तुम्हाला, बिकट होईल असं? त्यांना माझा एक मेसेज असेल की बघा, 75हून जास्त वर्ष झाली, तर एक प्रॉब्लेम असा आहे की आजपर्यंत डेव्हलपमेंटच्या नावाने काहीच झालं नाहीये. आज बघा, डेव्हलपमेंट झाले नो डाऊट, पण ती खरोखर ती लोकांपर्यंत पोहोचले का? आज लोकांना जे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत, पाणी लोकांच्या घरी नाही पोहोचलंय, स्वच्छतेचा जो प्रॉब्लेम आहे, रोडचा प्रॉब्लेम आहे, गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, यावर अजून सोल्युशन भेटलं नाही. मग जेव्हा तो कार्यकर्ता काय असतो ना, कार्यकर्ता ते बोलतो ना ब्लाइंडली त्यांच्या नेत्यांसाठी ते काही पण करतील. ते बघणार नाही की समोरचा व्यक्ती चुकीचा बोलतोय, बरोबर बोलतोय. त्यांना फक्त एवढं की माझा नेता. कार्यकर्त्यांवरून मला फक्त एक म्हणणं असं असतं की कितीतरी कार्यकर्ते आपण असे बघतो, व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतात, की नेत्यांच्या जाऊन हातापाया जोडणं, पाया पडणं, का तर त्यांना थोडासा मान सन्मान भेटेल नाही भेटेल. तुम्ही कधी ते आपल्या आई वडिलांच्या, देवाच्या, हे कधी पाया पडणार नाही. पण त्यांनी अशा लोकांना वरचेवर चढवून ठेवलंय आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलंय तसंच जगणं. त्यामुळे समाज, सोसायटीमध्ये ह्या ज्या गोष्टी होतात, वाईट किंवा चुकीच्या गोष्टी, ते वाढत चाललेत. सिंपल आहे की आता जर मुद्दा जसं तुम्ही म्हटलं की आपला देशाबद्दल तुम्ही म्हणता किंवा तुमच्या व्हिडिओजमध्ये मी एक एक पॉइंट्स तुम्ही बँगलोर बद्दलही म्हटलंय किंवा साऊथचे जे राज्य आहेत त्यांच्याबद्दल कम्पेअर केलंय आपल्या राज्याला, महाराष्ट्र राज्याला आणि साऊथच्या राज्यांना, की तिथे काय चालू आहे आणि आपलं काय चालू आहे. परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की आपला देशामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याचबरोबर आपल्या राज्यामध्येही ट्रिपल इंजिन सरकार जे आहे, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस, या सगळ्या तिघी जे सत्ताधारी पक्ष आहेत आणि त्यांचे महत्वाचा म्हणजे देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी ते पंतप्रधान आहेत. ते तुम्हाला काय वाटतं की देशाचे हे जे 14 वर्ष किंवा आपण म्हणूया की 11 वर्ष, जे 11 वर्ष आतापर्यंत जी त्यांचा कालखंड आहे त्यामध्ये तुम्ही काय म्हणता की काय वाटतं तुम्हाला की चांगल्या पद्धतीने काम करतायत की त्यांनी कोणती अयोग्य कामं आणि त्यांनी कोणती कामं केली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता भारतीय जनता पक्षाचे जे पंतप्रधान आहेत, आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत, तिकडे असं दिसून येतं की मोस्ट ऑफ द टाइम तिकडे जातीवाद, म्हणजे आम्ही ह्या जातीला, हिंदू धर्माला घेऊनच चालतो. नो डाऊट खूप चांगली गोष्ट आहे. त्यासोबत तुम्ही डेव्हलपमेंटच्या नावाने तुम्ही सांगितलं की आम्ही पेट्रोलचे रेट्स कमी करू, आम्ही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचे रेट्स कमी करू. आम्ही ते फेक न्यूज बनवतात आणि ती एक्सपोज पण झाली. कितीतरी वेळा कसं झालंय, आम्ही ह्या शेतकऱ्याला ही मदत केली आहे, आम्ही ह्या लोकांना ही घरं दिलेत, आणि नंतर मीडिया थ्रू किंवा असे जे सोशल वर्कर आहेत त्यांच्या थ्रू दिसून येतं की ह्यांच्यापर्यंत मदत पोहोचली नाहीये. कोणाचा पण फोटो कुठे पण लावणं आणि आम्ही यांना ही मदत केली. किती वेळा प्रॉमिसेस किंवा कमिटमेंट आलेत की आम्ही करोडो रुपये लोकांमध्ये वाटलेत, करोडो रुपये ह्या क्षेत्रात वाटलेत, पण ते रुपये निकडून सेंट्रल गव्हर्नमेंट बिल पास करतात, पण ते लोकांपर्यंत पोहोचले नाहीयेत. पूर्ण प्रकारचा इंडियामध्ये जो आहे तो स्कॅम चालू आहे. आणि करप्शनने काय केलंय, आता तुम्ही विचार करा, महाराष्ट्रात पण भाजपची सरकार आहे, भारतामध्ये पण भाजपची सत्ता आहे, आणि भारतामध्ये पंतप्रधानांचं एक स्टेटमेंट आहे की जे करप्टेड लोक आहेत, ज्यांच्यावर कोणता पण गुन्हा दाखल आहे, त्यांच्याशी आम्ही लांब राहतो, आम्ही अशा लोकांना एंटरटेन करत नाही, आमच्या पक्षात घेत नाही. पण त्यांच्या पक्षातली मॅक्झिमम जी लोक आहेत त्यांच्यावर कुठले ना कुठले गुन्हे दाखल आहेत, आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना ते बोलतात की आमच्या पक्षात आम्ही तुमचे गुन्हे रद्द करू, माफ करू. अशा भारतीय जनता पक्षात बऱ्याच
वेगवेगळे प्रकारचे गुन्हेगार लोक भरलेले आहेत आणि ते मोठ्या सत्तावरती आहेत, मोठ्या मंत्र्यांच्या पदावरती बसलेले आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळतायत किंवा जसे तुम्ही म्हणता की हे योग्य आहे की जे भारतीय जनता पार्टीमध्ये काही नेते ज्यावेळी पदार्पण केलं त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टी पक्षानेच आरोप केलेले होते, हे सगळ्यांना माहिती आहे आणि महाराष्ट्राची जनता झोपलेली नाहीये. परंतु तुम्ही जसं म्हणता की जसं तुम्ही आवाज उचलताय तसे काही माणसं आवाज उचलत नाहीत किंवा बोलण्याला घाबरतात. तर ह्या जेव्हा गोष्टी घडतात आणि आता एखादी व्यक्ती तुम्ही समोर येतो, जसं आता आपण मुद्दा घेतला की महाराष्ट्राचा, की महाराष्ट्रामध्ये तुम्ही मीरा भाईंदर परिसरामध्ये राहता आणि जास्त मुद्दे तुम्ही तिथले, कारण का तुम्ही तिथे ट्रॅव्हल करता म्हणून तिथले तुम्हाला मुद्दे जास्त माहिती आहेत आणि त्या मुद्द्यांवरती तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करत. तसंच तुम्ही काही दिवसाआधी की सगळ्यांना एकत्र येण्याचं एक आव्हान केलेलं, की तुम्ही एक डेट फिक्स केलेली आणि तो कार्यक्रम तुम्ही पुढे ढकलला, याच्या मागचं काय कारण आहे किंवा काय? आमचं डेट फिक्स होणार होती. एक दिवस आधी मला आमच्या मीरा भाईंदर मधील नवघर पोलीस स्टेशन मधून कॉल येतो. मला बोलतात की राजकारण म्हणजे इलेक्शनचा हा टाइम आहे, तर काही कारणामुळे तुम्ही एवढ्या लोकांना एकत्र आणू शकत नाही किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते. मग मला माहिती आहे ह्याच्या मागे कुठे ना कुठे पॉलिटिकल काहीतरी involvement आहे. परंतु हे तुम्ही सरळ सरळ म्हटलंय की अजून आचारसंहिता लागलेली नाही. हा, पण जर आचारसंहिता लागलेली नाहीये तर तुम्ही हा कार्यक्रम घेण्यासाठी तुम्हाला सगळ्या परमिशन घेणं पहिलं महत्वाचं आहे, की जर समजा तुम्ही परमिशन्स घेतल्या असत्या आणि हा सगळा कार्यक्रम प्रॉपरली जर तुम्ही केला असता तर मला वाटतं चांगल्या पद्धती, जसं तुमच्या व्हिडिओमध्ये दिसून येतं की 1000 पब्लिक सुद्धा तिथे येण्याचे चान्सेस होते. मग त्या पद्धतीने तुमचं नियोजन जे आहे ते कुठेतरी कमी पडलं वाटत नाही? आमच्या परमिशन्स आणि बऱ्याच गोष्टी कशा झाल्या की आमचं ते एक शॉर्ट टाइम पिरियड मध्ये झालं, की आम्ही एक डिसाईड केली आणि आम्हाला सुरुवातीला वाटलं की 50-100 लोकांमध्ये आम्ही आधी कोर टीम रेडी करून मीटिंग घेऊन कामं चालू करू. पण प्रॉब्लेम असा झाला की मीरा भाईंदरचे लोक एवढे वैतागलेत, त्रासलेत, आम्हाला अपेक्षाच नव्हती, अनएक्सपेक्टेड होतं की एवढ्या लोकांचा प्रतिसाद येईल. कमीत कमी मी एक पोल टाकलेला, त्यात नाही ना म्हणलं तरी 1,500 लोकांनी पोलमध्ये यस केलेलं. आता जर पोलीसवाल्यांना जर एवढी माहिती पडते, एकच त्याचा प्रॉब्लेम असा आहे ना की शॉर्ट टर्म मध्ये आम्ही कमी लोकांना ट्राय केलं, पण प्रॉब्लेम असं झालं की लोक वैतागलेत, लोक एवढे त्रासलेत तिकडचे. कारण की आमच्या इथले जे नेते मंडळी किंवा आमचं जे एमबीएमसी जे चालतं ते लोकांसाठी कामच नाही करत. ते आजपर्यंत लोकांसाठी कोणी कामच केलं नाहीये. त्यामुळे लोकांना असं वाटलं की कोणी आवाज उचलला आम्ही येऊन उभे राहणार. त्यामुळे असं झालं होतं की खूप जास्त लोक येण्याची शक्यता होती. मग त्यामुळे आम्हीच तो प्रोग्राम आहे तो थोडासा पोस्टपोन केला. होणार नक्की तो प्रोग्राम, पण एक पॅटर्न वाईज आम्ही थोडं आता डिवाइड. तुम्ही जे म्हणाला की कोर टीम जी आहे ते कोर टीम बनवण्याचा प्रयत्न चालू आहे तुमचा? कोर टीम बनवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मोस्टली ज्यावेळी टीम बनते त्यावेळी त्या टीम मेंबर्सचे विचार तुमच्या विचारांशी संलग्न असणं खूप महत्वाचं आहे. मग त्यानंतर मग जर कुठे प्रॉब्लेम झाला किंवा काय, मग ते कसं हँडल करणार तुम्ही? काय मी पर्सनली एक कोर टीम रेडी करणार, त्यात मी 1 to 1 सगळ्यांशी भेटणार. मी पहिले माझे विचार लोकांना कळते. माझं स्पष्ट म्हणणं आहे, जिथे करप्शन आहे आणि ओपनली होत आहे त्याला आपण एक्सपोज करायचं, त्यावर कंप्लेंट फाईल करायची. जोपर्यंत त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतली नाही जात तोपर्यंत आपण तो टॉपिक सोडायचा नाही. दुसरी गोष्ट, जे सर्वसामान्य जनतेचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आपण ऍक्च्युअली काम करायचं. असं नाही की फक्त कोणासाठी बोलले की आम्ही हे करू ते करू. पॉलिटिशियन्स काय करतात, बोलून जातात की आम्ही हे करणार ते करणार, नंतर तुम्हाला 5 वर्षानंतर भेटेल. आपल्याला हे सगळे टॉपिक घेऊन चालायचे. आणि सगळ्यात मेन माझं असं पर्सनली आहे, मी ट्रान्सपरन्सीवर बिलीव्ह करतो. म्हणजे समजा मी कुठल्या अधिकाऱ्याला जाऊन भेटलो आणि मी कुठला प्रॉब्लेम घेऊन गेलो जो जनतेचा आहे, मी एकच गोष्ट करणार. एकतर पहिली गोष्ट मी ट्राय करणार ते अधिकारी जो पण बोलतोय तो रेकॉर्ड करायला, ट्रान्सपरन्सी ठेवून की मी पब्लिक समोर शेअर करणार, तुम्ही काही पण बोला. तसं जर नाही केलं तो जे पण बोलतोय वर्ड टू वर्ड त्यांच्या ऑफिसच्या बाहेर येऊन मी ती व्हिडिओ पोस्ट करणार. त्याचं कारण असं होणार, लोकांना एक्झॅक्टली ट्रान्सपरन्सीने कळणार की काय झालं, पुढे काय होणार आहे, त्यांनी किती दिवसाचा टाइम दिला आणि प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होणार. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. ज्यावेळी आता तुम्ही हे जे डिस्कशन करताय की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांशी जेव्हा तुमचा पत्रव्यवहार होतो किंवा तुम्ही जेव्हा त्यांच्याशी एक प्रॉब्लेम डिस्कस करता, त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बोलण्यावरून की ते काम प्रॉपर करत नाहीयेत, म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्यांवरतीही रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करता? पूर्ण सिस्टमवरती. मीरा भाईंदर महानगरपालिकेला जर त्यांच्यात जे अधिकारी नेमले आता गेलेले तर आहेत, म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत,
जशा पद्धतीने एवढे दिवस निवडणुकाच झाल्या निवडणुका झाल्या नाहीयेत आणि लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांचे प्रॉब्लेम्स त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा एक प्रतिनिधी तिथे अस्तित्वातच नाहीये आता. मग आता महत्वाचा पार्ट असा येतो की कर्मचारी हे डायरेक्टली स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर काम करतायत, जसे तिथले जे कलेक्टर असतील आयुक्त, ते, हा. आयुक्त असतील ते. मग जर महत्वाचा पार्ट हाच आहे की जर मग तुम्हाला कोणत्याही लोकप्रतिनिधीवरती बोट दाखवणं आता डिफिकल्ट होऊन जातं, कारण का बाबा हा. तुम्ही नगरसेवक आहात आणि तुम्ही करत नाही आहात, हा. परंतु आता तुम्हाला डायरेक्टली त्या कर्मचाऱ्यांवरतीच बोलायचं आहे आणि कर्मचारी, तुम्ही सरळ सरळ म्हणताय कर्मचारी प्रॉपर चांगल्या पद्धतीने काम करत नाहीयेत जे त्यांना करायला पाहिजे. हा. त्यांचं काम कसं असतं की मी बेसिक एक हे सांगतो. एक रोड आहे, आमच्या मीरा भाईंदरमध्ये एक रोड पडतो, गोल्डन एस्टेट इंद्रलोक. माझं तिथून रोजचं येणं जाणं आहे. तो रोड मी फेब्रुवारीच्या आसपास मी एक पहिलं ऑब्झर्वेशन म्हणजे माझं होतं की तिथे रोड काम बनायला चालू झालं, चांगलं वाटलं. फेब्रुवारी पासून आज महिना चालू आहे नोव्हेंबर, ह्या टाइम पिरियड मध्ये 7 ते 8 वेळा तो रोड तुटलाय आणि परत बांधलाय. तर हे कुठे ना कुठे ते जे काम करतात रोडचं, जो ते कर्मचारी आहेत किंवा जे पण अधिकारी आहेत, तर त्यांच्या गाईडलाईन्स प्रमाणे किंवा त्यांच्या नॉलेज प्रमाणे जर ते काम परफेक्ट होत आहे, तर तुम्ही विचार करा 8 महिन्यात 8 वेळा म्हणजे प्रत्येक महिन्यात जर रोड तोडून बांधतात आहे, तोच रोड तोडणार, बांधणार किंवा तो खराब होणार. मग ह्या मागे म्हणजे एकच रोड तुम्ही वर्षभर किती वेळा तोडणार आणि किती वेळा म्हणजे तुमचे काम करण्याची जी क्वालिटी आहे किंवा क्वालिटी वर्क जे झालं पाहिजे तिथे, ते योग्य पद्धतीने होत नाही असं नाही, अजिबात नाही. पण तुम्हाला नाही असं वाटत की तुम्ही ज्या रोड बद्दल तुम्ही म्हणताय तो रोड नसून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये परिस्थिती काही वेगळी ते दिसत आहे. आता जसं तुम्ही नायगाव पर्यंत 2 व्हीलरने प्रवास केला, तुम्ही ज्या रोडने तुम्ही आलात त्या रोडची परिस्थिती ही तुमच्या मीरा भाईंदरच्या रोडच्या परिस्थितीमध्ये काय अशी वेगळी अशी वाटत नाही. महाराष्ट्र हा प्रश्न एकटा फक्त मीरा भाईंदर एवढा समित नाहीये. आम्ही ते म्हणण्याचा प्रयत्न करतोय की करण पवार ही व्यक्ती मीरा भाईंदर या परिसरातच नसून किंवा तिथले प्रॉब्लेम्स न घेता त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावरती विचार केला पाहिजे. तुमचा पहिला स्टेप आहे, ठीक आहे की तुम्ही तिथला पहिले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, परंतु महत्वाचं आहे की जे प्रॉब्लेम्स तुम्ही मीरा भाईंदर मध्ये दाखवताय तेच प्रॉब्लेम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत असं वाटत नाही तुम्हाला? पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात आहेत. पण माझं असं इंडिव्हिज्युअल मत आहे की आपण आपल्या सोसायटी, शहरापासून चालू करूया, हळूहळू तो महाराष्ट्र. मी तुम्हाला सांगतो पुढच्या 10 ते 15 वर्षात तुम्ही एक एक्झाम्पल बघितलं असेल, सगळ्यांसमोर एक नेपाळने एक्झाम्पल सेट केलंय, जेन झी म्हणून बोलतात, ज्यात सगळे यंगस्टर युथ आहेत, ते करप्शनच्या अपोजिट आहेत, करप्शनच्या खिलाफ आहेत, आणि त्यांनी एक प्रोटेस्ट एवढ्या मोठ्या लेवलला केला की त्यांनी पूर्ण त्यांच्या कंट्रीचं म्हणजे प्राईम मिनिस्टर बदलणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप लवकरच ती वेळ भारतात येणार आहे. आणि पुढच्या मी तुम्हाला सांगतो 10 वर्षात मी माझ्या पर्सनल लेवलवरती आणि माझ्यासोबत जेवढे जुळतील, आम्ही 10 वर्षात आमचं शहर बदलून दाखवू, एवढी गॅरंटी आहे. जर प्रत्येक शहरात माझ्यासारखे किंवा आपल्यासारखे जर सोशल वर्कर किंवा समजा असे लोक उभे राहिले, आणि प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या सोसायटीत, शहरात, राष्ट्रात, देशात काय चालू आहे त्याच्यावर कसं काही बोलता येईल, करता येईल ते करणं. आपल्या जर प्रत्येक शहरात असे राहिले ना, हळूहळू राष्ट्र, देश बदलायला वेळ लागणार नाही. पण हे यंगस्टरच्या हातात आहे आणि नेपाळने ते करून दाखवलंय. आता ही वेळ आहे इंडियाची, आपल्या भारताची. जसं आता तुम्ही म्हणता करप्शन मध्ये, आता तुम्हाला म्हटलं महाराष्ट्र हा सलग 3 वर्ष करप्शन मध्ये पहिल्या नंबरवरती आहे आणि हे एका वृत्तपत्रानेच दिलेली इन्फॉर्मेशन आहे. आणि ही इन्फॉर्मेशन मी स्वतः म्हणत नसून आमच्याकडे त्याचं कटिंग सुद्धा आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु महत्वाचं एक आहे, जर करप्शन हा शब्द किंवा तुम्ही शब्दप्रयोग जो आता केला, तर प्रूफ करण्यासाठी अजून हे नाही की बाबा अजून काय प्रूफ करायची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये करप्शन नाही चालू. आता जसे नेत्यांवरती, जे ट्रिपल इंजिन सरकार आहे, जे सत्तेमध्ये आहे, त्यांच्याच नेत्यांवरती 300 करोडची जमीन असेल किंवा जमीन घोटाळा असेल किंवा ज्यांच्या घरामध्ये पैशाने भरलेल्या बॅग्स सापडल्या जातात, एकाच व्यक्तीवरती नसून आत्ता सलग कालची न्यूज जी आहे ती त्यांच्याच ट्रिपल इंजिन सरकारमधलेच काही, जशी शिवसेना आहे, शिवसेनेचे काही नेते म्हणजे जे माननीय राणे साहेब आहेत, त्यांनीच आपल्या बंधू ज्या पक्षामध्ये आहेत त्यांच्या पक्षावरतीच आरोप केला की ते वोट विकत घेण्याचा प्रयत्न किंवा पैसे वाटप करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या सगळ्या गोष्टींमध्ये असं नाही वाटत हे पूर्ण राजकारण असं गढूळ झालंय? राजकारण पूर्ण, हा ते तर झालंय. ह्याच्यात तुम्हाला सांगतो, पूर्ण राजकारण गव्हर्नमेंटला ब्लेम करून नाही चालणार. जी सामान्य लोक जे आहेत, जे मतदार आहेत, जे वोट देतात, ते नगरसेवकाचं इलेक्शन असू दे, आमदाराचं असू दे, काही पण,
तेव्हा ते त्यांना प्रश्न विचारतात का? चला, वोट देताना आधी नाही विचारत, वोट दिल्यानंतर ते त्यांच्या हक्कासाठी उभे राहतात का नाही राहत, लढायला बघतात का नाही बघत. त्याचं एक मुख्य कारण असं पण आहे, आपण आता बघतो इंडियामध्ये वेब सिरीज किंवा मूव्हीज ह्यात स्पष्टपणे दाखवलं जातं की तुम्ही जर सत्यासाठी लढताय, तुम्ही जर एक अन्यायाच्या विरुद्ध, सिस्टमच्या विरुद्ध जर उभा राहताय, तर तुम्हाला मारलं जातं किंवा संपवलं जातं. हे त्यांनी पिक्चर, वेब सिरीजच्या मार्फत लोकांपर्यंत नेरेटिव्ह पोहोचवलं. सेट केला हा, नेरेटिव्ह लोकांच्या माइंडमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा, लोक खरं बोलायला घाबरतात, लोक आपल्यासाठी उभे राहायला घाबरतात. आज मला पण, मी जर आजच्या डेटला जे डायरेक्टली खरं आहे ते दाखवायचा प्रयत्न करतोय, मला पण कुठे ना कुठे 10 कमेंट मधले 2 कमेंट असे असतात की थ्रेट असं म्हणू शकतो. थ्रेटनिंग बोला किंवा चांगले पण सपोर्टर्स आहेत की थोडं सांभाळून राहा, तू सिस्टमच्या विरुद्ध उभा आहे, स्वतःला सेफ ठेव, असं कर तसं कर. म्हणजे लोक खूप घाबरलेली आहेत. त्यामुळे आपण डायरेक्ट, पण तुम्ही असं म्हणता की डायरेक्टली जेव्हा आपण म्हणतो मतदाराने विचार केला पाहिजे, पण एक सामान्य गोष्ट आहे, एक सामान्य मतदार ज्यावेळी तुम्ही आता आपण म्हणतो की विरार टू चर्चगेट जेव्हा तो प्रवास करत असतो, आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये तो एवढा गुंतलेला आहे, एवढे जशी बेरोजगारीमध्ये बरोबर. किंवा त्याचे प्रॉब्लेम्स एवढे आहेत, त्या प्रॉब्लेम्स मधून काढून त्याला लढण्याचा वेळ आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, तर ते मान्य करतो पूर्णपणे की सगळ्यांना एवढा टाइम देणं शक्य नाही. पण आजच्या डेटला मी जसं चालू केलंय, मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे, ठीक आहे. सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे. तुम्ही घरी बसल्या बसल्या जर तुम्हाला खरं बोलायचंय, तुम्ही फोन काढून, जर तुमचे विचार योग्य आहेत आणि जर तुम्हाला लोकांना जे पटतात आहे ना, ते विचार तुमचे लिटरली पंतप्रधानापर्यंत एका दिवसात, एका तासात जाण्याची शक्यता आहे. आजच्या डेटला सोशल मीडियाचा फक्त माझा एकच मेसेज आहे ह्या आपल्या चॅनल थ्रू लोकांना. बघा, आपण सगळे आपल्या आपल्या जीवनात आणि आपल्या आपल्या व्यवसायात, कामाधंद्यात खूप व्यस्त आहेत. बरोबर. सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे, जर तुम्हाला नाही जमत आहे की तुम्ही खरं बोलायला घाबरताय किंवा तुम्हाला ते नाही, जो उभा राहतोय ना त्यांना शेअर करा, त्यांना टॅग करा. आणि मी जे चालू पण केलं आणि बदल पण आलेत ना, ऍक्च्युली सोशल मीडियामुळे आलेत. मी फुल टाइम डेफिनेटली आम्ही मानतो की सोशल मीडियामध्ये एवढी स्ट्रेंथ आहे, आणि जशा पद्धतीने तुम्ही तुमची जी वाटचाल चालू आहे, कमी वेळामध्ये खूप चांगल्या म्हणजे खूप लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा करण पवार याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे, हेही दिसून येतं. पण महत्वाचा एक आहे मुद्दा जो आहे की सामान्य माणसावरती जेव्हा आपण ब्लेम करतो, किंवा जसं तुम्ही असं म्हटलं की सामान्य माणसाने विचार केला पाहिजे, आता सामान्य माणसाची परिस्थिती, ज्याच्यावरती संसार किंवा त्याचा म्हणतो की पूर्ण उपजीविका करण्याचा जो भार त्याच्यावरती आहे, तो एवढा दाबला गेला आहे, आणि त्याचा पूर्ण दिवस की तो सोशल वर्कचं सोडा की बाकी दुसऱ्या मुद्दा उचलणं, त्याला त्या मुद्दा उचलल्याच्या नंतर काय परिणाम भोगावे लागतील, या सगळ्या गोष्टींमुळे तो कुठेतरी दाबला गेलाय, हे नक्की आहे. राईट. ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतं की आपण आपलं एक जेव्हा संसार येतो, आपलं फॅमिली जेव्हा येतं, जेव्हा आपल्यावर जिम्मेदारी येते ना, तेव्हा आपण विचार करतो की जाऊ दे, मला काय करायचंय, मी माझं काम, माझं घर एवढ्याच गोष्टीपर्यंत सीमित राहील, मला बाकी बाहेर काय चालू आहे ते सही गलत हाच फरक नाही वाटत तुम्हाला, जो जेनझी तुम्ही म्हणता हा. आणि जो नॉर्मल व्यक्ती, ह्याच्यामध्ये हा फरक आहे. कारण का त्यांना ते विचार काय करतात, ते एक न्यूट्रल विचार करतात, जोपर्यंत त्यांच्यावरती जबाबदारी नाहीये. परंतु ते व्यक्ती किंवा ती माणसं जी, जसे तुम्ही म्हणाल की त्या माणसांना विचार करण्याची गरज आहे, की त्या मुलांना किंवा त्या एजचे जे ग्रुप आहे त्यांना विचार करण्याची अशी गरज आहे की आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो, किंवा आपण आपल्या देशामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी ज्या घडतायत त्या गोष्टींवरती आपण कसं प्रतिउत्तर करू शकतो. जसं तुमचं एक एक्झाम्पल दिलं की करण पवार यांनी जे चालू केलं, तशाच पद्धतीने तुम्हाला सगळेजण मिळण्यासाठी किंवा जॉईन होण्यासाठी तुम्ही काय म्हणाल किंवा काय सांगाल त्यांना? जनजीकडे टाइम पण अगदी योग्य, बरोबर आहे. 18 नंतर आपण वोटिंग, मतदान करू शकतो. बरोबर. तुम्हाला अधिकार पण आहे की ज्याला मतदान करते त्याला प्रश्न विचारायचा. 18 ते मला वाटतं 18 ते 25, 30 पर्यंत एक असा टाइम पिरियड आहे, तुमच्यावर तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी नसतात. ह्या एज मध्ये तुम्ही थोडंसं स्टँड घेणं किंवा तुमच्या वेळेतला किंवा समजा आठवड्यातला 2 तास जरी तुम्ही तुमच्या सोसायटीसाठी किंवा शहरासाठी, राष्ट्रासाठी जर थोडंसं जर दिलं, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू, जिथे तुम्हाला टाइम देता येईल, सोशल मीडिया थ्रू बोला किंवा इनडायरेक्ट ग्राउंड वरती जाऊन बघा, जेनझीकडे हा प्लस पॉईंट आहे. आणि त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी नसल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट न्यूट्रल आहेत ते, त्यांना कळतंय. आता कसं आपल्या जी मागची जनरेशन झाली, त्यांना कसं होतं की ही पार्टी आहे, ह्यांनी हे असंच केलंय, एक पॉलिटिकल पक्षाला घेऊन ते चालायचे. आताची जनरेशन विचारते, बघते की ह्यांनी खरोखर काम केलंय का, आणि
तो जो एज ग्रुप आहे ना, त्यांनी थोडा जरी टाइम आपल्या कॉन्ट्रीब्यूट केला आपल्या डेव्हलपमेंटसाठी, तर नक्की तो बदल एक दिवस येईल असं. एक महत्त्वाचा मुद्दा जसं आपण आता जे डिस्कशन केलं ते आपण देश किंवा राज्य किंवा सामान्य व्यक्तीने काय केलं पाहिजे याच्यावरती. आता तुमचा मुद्दा म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने मीरा भाईंदर ह्या क्षेत्रामध्ये आता काम करत आहात आणि तुम्ही असं म्हटलं की प्रथम आम्ही तिथून चालू करणार आहोत आणि तिथून एक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करणार. तर तुमचा मेन टार्गेट्स किंवा काय आहे तुमच्या आता विजन्स आहेत म्हणजे मीरा भाईंदर साठी किंवा काय? मीरा भाईंदरला घेऊन मेन विजन असं आहे, मी तिथे लहानाचा मोठा झालो. तर काही असे मुद्दे आहेत, जसं आमच्या इकडे ग्राउंड्स, मीरा भाईंदरला स्वच्छतेचा अवॉर्ड भेटला. मी तुम्हाला सांगतो 3 ते 10 लोकसंख्या असलेला असा देशात त्यांना प्रथम क्रमांक भेटलाय. मीरा भाईंदर स्वच्छ आणि सुंदर आहे. रियालिटी पूर्ण वेगळी आहे, ती प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. आज जर तिकडे 10 लाख लोक राहतात, तुम्हाला सांगतो 9 ते 9.5 लाख लोकांना तुम्ही जाऊन विचारलं, ते बोलणार हे अवॉर्ड विकत घेतलेलं आहे. मीरा भाईंदरमध्ये स्वच्छता आहेच नाही. रस्त्यावरती कचरा पडलेला आहे, सगळीकडे कचरा पडलेला आहे. नो डाऊट तिकडे दोन्ही साईडनी होतं की कधी कधी लोक येऊन कचरा टाकतात, पण तुम्हाला अवॉर्ड कुठल्या, कोण देतं, कसा भेटतो अवॉर्ड? बिना सर्वेचा अवॉर्ड भेटतोय किंवा तुम्ही पैसे देऊन तो अवॉर्ड तो घेतो? राष्ट्रपतींनी अवॉर्ड दिला तो म्हणतात. प्रथम क्रमांक भेटू शकत नाही. तुम्ही मीरा भाईंदर मधल्या लोकांची ही गॅरंटी आहे. असे काही मुद्दे. जर मीरा भाईंदरला तुम्ही असं म्हणता की एवढा क्लिनिंग नसून किंवा एवढा तिथे कचरा कुठेही टाकलेला असून त्यांना जर प्रथम क्रमांक मिळत असेल, तर मात्र बाकी जे महानगरपालिकेचे एरियाज आहेत ते किती खराब असतील? हा, तेच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जसं तुम्ही म्हणता की जर मीरा रोडमध्ये एवढा, मीरा भाईंदर एरियामध्ये एवढा कचरा किंवा एवढी स्वच्छ एरिया असला तरी त्यांना पहिला क्रमांक जर मिळत असेल तर बाकीच्या एरियामध्ये तर जाणं डिफिकल्ट होतं. म्हणजे मुश्किल आहे बाकीच्या एरियातलं सांगणं. असं मीरा भाईंदरचीच अशी गोष्ट आहे. तर तुम्हाला सांगतो, ग्राउंड झालं, स्पोर्ट्स, रस्ता, त्यातले मग जसं मी बोललो की स्वच्छता, ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन. आणि आम्हाला आता असं करायचं आहे मीरा भाईंदर शहरात, स्पेसिफिकली माझं मत आहे, तुम्ही जे पण काम करताय तुम्ही ट्रान्सपरन्सी दाखवा. तुम्ही किती खर्च कशासाठी केलाय, कारण की प्रत्येकाला तो अधिकार आहे की आपलं मत मांडणं. जर आम्हाला फॅसिलिटीज, बेसिक फॅसिलिटीज जर नाही भेटत आहे, मीरा भाईंदरमध्ये 2023ला 24 तास पाणी येणार होतं, नंतर सांगितलं गेलं 2023ला काही कारणामुळे ते पोस्टपोन झाले. 2024 आलं, 25 आलं, आता 2026 येईल. आता सांगितलं 2026च्या मार्चमध्ये येईल. कितीतरी कोटींचा एक तो टेंडर होता, तो पास झाला, पैसे संपले, परत पैसे काढले, परत संपले. ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे बंद झाल्या पाहिजेत. आणि ऍक्च्युअली जे सामान्य बेसिक फॅसिलिटीज नीड्स आम्ही अपेक्षा ठेवली आहे. आणि आमच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेत खूप चांगल्या लेवलचा फंड आहे, फक्त लोक नाही आहेत की ती चांगल्या योग्य प्रकारे वापरतील. तर आमचा फक्त एवढा पर्स्पेक्टिव्ह आहे की हे सगळं थांबवून ऍक्च्युअली जनतेचा पैसा जनतेसाठी वापरला तर आम्हाला पुढे काही त्यांच्याशी हे नाही. असं महत्वाचं मत, जसं म्हणता की सगळ्यांनी बोललं पाहिजे. आता जसं आपल्याला जे स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन. समजा ह्या दोन गोष्टी अवेअर सगळ्यांना नाही आहे. जसं म्हटलं की आमच्या चॅनल थ्रू आम्ही एक म्हणतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यांनी बोललं पाहिजे. म्हणजे आपण जसं मी लास्ट याच्यामध्ये पण म्हटलेलं की आपला असा हा देश आहे जो आपल्या पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची ताकद एक सामान्य मतदारामध्ये आहे आणि हे सगळ्यांनी यूज केलं पाहिजे किंवा त्याचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे. किंवा राईट टू इन्फॉर्मेशन याचा अर्थ असं की तुम्ही कोणतीही इन्फॉर्मेशन, तुम्हाला कुठेही कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते. आता जशा पद्धतीने तुमची जी वाटचाल आहे, तो जो पत्रव्यवहार जो तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात, किंवा महत्वाचं एक असतो की फक्त एक करण पवार या नावाने तुम्हाला पत्रव्यवहार करायचा आहे की तुम्ही एक असं संघटन तयार करणार आहात, असं काही विजन आहे का? महत्वाचं एक आहे की जोपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार करत नाहीयेत की तुम्ही या गोष्टीसाठी स्टँड घेतलाय, हे तुमच्याकडे प्रूफ असणं खूप महत्वाचं आहे. तर त्या पद्धतीने कसं करणार आहात? काय साहजिकच कसं एकट्याने स्टँड घेणं आणि एकट्याने आवाज उचलणं हे खूप डिफिकल्ट आहे चेंजेस आणण्यासाठी. मग मी एक अशी संस्था रेडी करणार, 99% त्यात युथ जेनझी जनरेशन असेल, त्याच्या थ्रू आपण पत्रव्यवहार करणार की आम्हाला काय आमची डिमांड आहे, काय मागणी आहे, त्याचा फॉलोअप पण घेणार. आणि त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट, चांगली गोष्ट आम्ही कशी करणार की जे लोक नाही करत. बघा आमच्या इथे कसं होतं की समजा मी काही पत्रव्यवहार केला तर समोरून सगळ्यांना माहिती आहे, एकदम सगळ्यांना माहिती अशी गोष्ट आहे की काही पैसे घे आणि तोंड बंद ठेव, गप्प बस. आम्हाला ते नाही करायचं. आम्ही त्यावेळी सांगणार की ह्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एवढी पैशाची ऑफर दिली तरी पण आम्ही गप्प नाही बसणार. आम्ही एवढं ट्रान्सपरन्सी आम्हाला ठेवायचं. एक कॅमेरा, एक फोन,
ह्याने आम्हाला जो आतला मधला मागचा पुढचा जो पण व्यवहार, पत्र व्यवहारापासून जो पण कामं ऍक्शन जे पण असतील, आम्हाला फक्त ते लोकांसमोर ट्रान्सपरन्सी ठेवायचं ते आहे. असं वाटतं की योग्य आहे, हे योग्य नाही, योग्य पद्धतीने होईल असं वाटतं तुम्हाला? हा, जेव्हा सगळेच करतील तुमच्या बरोबर जे जॉईन झालेली माणसं आहेत ती कशा पद्धती चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतील असं वाटतं तुम्हाला? अशी आशा आहे की आपण ज्या लोकांना जोडतोय, तर मी तरी आशा करतो, पण मी 99% 100% मी ट्राय करणार. जो पण पत्रव्यवहार किंवा जो पण काही पण गोष्टी होतात आहे तिथे मी उभा असेल, मी उपस्थित असेल. आणि मी जेव्हा असेल ना, तेव्हा मी माझी एवढी गॅरंटी देऊ शकतो की मी ट्रान्सपरन्सी ठेवूनच. कारण की बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात की इथे मला असं झालंय की अरे इथे ही व्हिडिओ नको टाकू, आम्ही तुम्हाला काही पैसे देतो, तुम्ही थोडं गप्प बसा, आमचं हे इलिगल आहे, हे ते. आणि पत्रकारांना पण माहिती असतं की इथे काम इलिगल आहे, पण तुम्हाला पॉकेट भेटत आहे. त्या गोष्टींमुळे पत्रकारांवरती आरोप करताय असं म्हणायचं? सगळे पत्रकार नाही, काही पत्रकारांमध्ये पत्रकारांवरती मी तुम्हाला सांगतो 60-70% पत्रकार विकत घेतलेले आहेत लोकांनी. तुम्ही चुकीचं काम करताय तरी पत्रकार बोलतात हे बरोबर आहे. तुम्ही इलिगल जिथे चालू आहे तिथे तुम्ही आधी जाऊन न्यूज करणार की बघा इथे असंच चालू आहे. 1 महिन्यानंतर, 1 आठवड्यानंतर तुमचा सेकंड पार्ट यायला पाहिजे किंवा तुमचा फॉलोअप यायला पाहिजे. पाठपुरावा करत नाही असं म्हणायचं तुम्हाला? पाठपुरावा का नाही करत? समोरचा ऑफर करतोय. आता मला आहेत ना, मी तुम्हाला सांगतो, मी काही गॅरेजेस आहेत, तर ते रस्त्यावरती गाड्या बिड्या लावतात, तर मी त्यांना व्हिडिओ टाकली, बाबा पब्लिक फुटपाथ आहे, आम्हाला चालायसाठी पाहिजे. मला फोन येतो, असं असं आहे, आम्ही तुम्हाला किती काय पाहिजे. मी बोललो काय आहे ते एक काम करा, तुम्ही समोर या, मी आपल्या जनतेला बोलवतो, जे पण लोक आहेत त्यांच्यासमोर तुम्ही मला ऑफर करा, मग बघूया काय ते. जेवढी ट्रान्सपरन्सी तुम्ही ठेवताल, लोकांचा विश्वास आणि आपलं एक काम करण्याचं होतं ना, ते एक 100% जर तुम्ही दिलात ना, चेंज आणायला मी तुम्हाला बोललो 5 ते 10 वर्षात मी मीरा भाईंदर अर्ध तरी बदलवू शकतो. त्याचा सगळ्यात मी एवढा कॉन्फिडंट काय माहितीये, ट्रान्सपरन्सी आणि पब्लिक सपोर्ट. सामान्य जनतेला जेव्हा कळेल की आपली ताकद, आपला आवाज किती महत्वाचा आहे, तेव्हा करण पवार हे 10 वर्षाचा जो टार्गेट ठेवलाय, 10 इयर्स मध्ये असं बोलतात की पूर्ण चेंज करून दाखवण्याचा प्रयत्न आहे. मग तो 10 वर्षाचा तुम्हाला फक्त मीरा भाईंदर चेंज करायला लागले, अर्धे तुम्ही म्हणताय, मग पूर्ण देशाचं काय करणार? बघा 5 ते 10 वर्ष आपण आपल्या शहराला जर दिली, शहर जेव्हा बदलेल, 10 वर्ष जर तुम्ही तुमच्या लाईफची जर तुमच्या शहराला देत असाल, तर मला वाटतं सगळी शहरं घेण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल? त्यासोबतच मी जसं थोड्या वेळ आधी बोललेलो की आपण प्रत्येक बघा सिटी, शहर, स्टेट, आपण एक ग्रुप रेडी करायचा असा की प्रत्येक शहरात आपल्यासारखे 10 लोक प्रतिनिधी सगळे निवडणार आहात असं विचार शक्य नाही होणार की महत्वाचं एकच आहे की तुमचं जे विजन आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करत आहे आणि तशाच पद्धतीने तुम्ही करत राहा. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि आमची साथही तुम्हाला लाभेल. परंतु महत्वाचं एक आहे की जो तुम्ही कालावधी ज्या पद्धतीने बोलताय त्या कालावधीमध्ये कुठेतरी कमी असणं महत्वाचं आहे. जो कालावधी आहे महत्वाचा आता मुद्दा येतो तो म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका, ज्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांच्या तोंडावर किंवा त्या अनुषंगाने जर तुम्ही फोर्सली काम केलं आणि आता जो कालावधी तुमचा जो आहे तो तुम्हाला जास्त काम करायची गरज आहे असं वाटत नाही तुम्हाला की त्या अनुषंगाने तुमची कामं लवकर होतील? इलेक्शनमुळे ही एक आम्हाला एक फायदा झालाय असा की आम्ही जे पण काम बोलतो ते लवकर करतात आहे. का करतात आहे? कारण की आता इलेक्शन येत आहे, तिथल्या लोकल जे एक्स कॉर्पोरेटर किंवा आता जे उभे राहणारे कॅन्डिडेट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे पण आहे माझ्या प्रभागातलं आहे पण करा, कारण की मला ते लोकांसमोर आणायचंय. कित्येक मला हसायला असं येतं की नगरपालिकेचं आता इलेक्शन आलंय, जे चेहरे कधी बघितलेच नाहीये त्याच रस्त्यावरून बोलतात मी हे काम केलं, मी ते काम केलं. मग मागचे एवढे वर्ष जोपर्यंत इलेक्शन झालं ना त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. ते त्यांना कळलं पाहिजे, लोकांना दिसतंय. बघा आता कसं झालं, लोकांना दिसणारच आहे कारण का ते आता येत आहेत म्हणजे कशाच्या काय येत आहेत ते सगळ्यांना समजतंय. परंतु आता त्यांच्या हातून कामही फास्ट होतील असं तुम्हाला नाही वाटत का की हा जो टाइम आहे हा क्रुशल टाइम आहे तुमच्यासाठी? हा वाला टाइम राईट. म्हणजे त्यांचं पण तसंच आहे की फक्त दाखवायसाठी त्यांनी केलंय त्याला. लोकांना मी माझ्या सोर्स थ्रू जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न करतोय की असं असं आहे. मग आम्ही असं विचार करतोय की पुढील 10 वर्षानंतर जर समजा तुम्ही ते तुमचं विजन कम्प्लीट झालं तर तुम्हाला असं वाटत नाही, आम्हाला असा प्रश्न आमच्याकडून असा आहे की करण पवार एखाद्या पक्षामध्ये एंट्री करेल किंवा जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट जर मिळाला, तुम्हाला जनतेचा जर सगळं चांगला सपोर्ट असेल आणि तुमची लोकप्रतिनिधी म्हणून जर तुम्हाला आग्रह केला कोणी किंवा कोणत्या पक्षाने तुम्हाला आग्रह केला की तुम्ही आमच्या पक्षात याल, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल त्यावेळी? मी ज्या दिवशी कुठल्या पण पक्षात प्रवेश करेन त्या दिवशी लोकांचा आणि माझा जो ग्राउंड लेवलचा लोकल बॉन्ड जो आहे, ट्रान्सपरन्सीचा बॉन्ड आहे, तो तुटणार. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, मी कुठल्या पण पक्षात जाऊ दे,
ज्या पक्षात मी जाईल आणि मी जर सिस्टम तिथे पण करप्शन आहे त्याच्या विरुद्ध जर मी उभा राहणार, मला वरतून प्रेशर येणार, खाली दाबलं जाणार. कुठल्या पक्षा थ्रू काम करणं आजच्या डेटला तरी पॉसिबल नाही आहे. डिफिकल्ट दिसून येतं. हा, एक करू शकतो मी की जसं मी बोललो की मला एक युथचा ग्रुप रेडी करून जे सगळं आहे एक संघटना रेडी करणार. त्यातून जर समजा कोणाला राजकारण पण गरजेचं आहे. जर तुम्ही त्या सत्ता म्हणजे त्या ह्याच्यात बसलेच नाहीये, तुम्हाला ती जी चेअर बोलतात ती जी पॉवर आहे ती जर तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही तिकडे चेंज पण नाही आणू शकत. तर ते पण महत्वाचं आहे. बाहेरून तुम्ही किती पण हे करा, तुमच्याकडे ती ऑथॉरिटीज नाही. नेहमी असं म्हटलं जातं की विरोधी पक्ष नेता की विरोध करणं किंवा विरोधी पक्षनेता ज्यावेळी चेअरवर असतो, जसं महाराष्ट्रामध्ये आता अस्तित्वात नाही आहे, जसं बिहारची पण कंडिशन तीच झाली आहे की आता विरोधी पक्षनेता हा एक खूप मोठा भाग असतो. मग आता दिसून असं येतं की सगळे जे युथ, जर तुम्ही जे काम करताय ते विरोधी पक्षनेत्याचं काम करताय असं वाटत नाही? जर जी कामं जी सत्ताधारी पक्ष आहेत ती जर नाही करत आहेत आणि आम्ही जर त्यांच्या विरुद्ध जर बोलायला किंवा काम करायचा प्रयत्न करतोय, तर ते विरोधी पक्ष न म्हणता असं बोलू शकतो आपण आपल्या बेसिक नीड्ससाठी आपण तो आवाज उचलतो. जे विरोधी पक्ष करत नाहीयेत ते तुम्ही करताय असं सरळ सरळ दिसून येतं. हा, विरोधी पक्ष कुठे ना कुठे थांबतो. त्यांचे, मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक राजकारणाचे वरतून चांगले संबंध आहेत, लोकांसमोर ते वेगळं दाखवतात. थोडंसं लोकांनी न्यूज वाचा, न्यूज बघा, काय त्यांचं स्टेटमेंट आहे. 1 महिन्या आधी बोलतात की ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. 1 महिन्यानंतर किंवा काही दिवसानंतर ते सोबत असतात, हसी खुशीमध्ये हे ते प्रत्येक. आता हा झाला की नॉर्मली माणसांना जसं तुम्ही प्रॉब्लेम्सच्या गोष्टी झाल्या, पण जे करप्शन जे चालू आहे जसं तुम्ही म्हटलं, ते करप्शन कमी करण्यासाठी काय करू शकता तुम्ही, किंवा काय वाटतं तुम्हाला काय केलं पाहिजे? त्यासाठी एक खूप मोठी टीम पाहिजे. प्रत्येक जणांनी कुठले MBMC वर ऑनलाईन टेंडर निघतात, कुठला टेंडर निघालाय, कोणाला दिलाय, त्यांनी किती काम केलंय, कसं केलंय, ह्या सगळ्या खूप डीप मध्ये आपल्याला जावं लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींना टाइम लागणार, कारण की करप्शन जे आहे लागणार प्लस टीम लागणार, टीम मोठी लागणार, एकट्याचं कामच नाही. तुम्ही आमच्या चॅनल थ्रू मीरा भाईंदर परिसरातील किंवा या महाराष्ट्रातल्या लोकांना काय आव्हान करता की काय करायला पाहिजे तुम्हाला, आणि तुमच्या टीम मध्ये जोडण्यासाठी तुम्ही काय आव्हान कराल? मीरा भाईंदर शहर महाराष्ट्रातील सर्व युथला आणि युथला सामान्य नागरिकांना, एका मतदाराला माझं एक असं म्हणणं आहे, तुम्ही सगळे सुरुवात करा तुमच्या सोसायटीपासून, तुमच्या एरियापासून, तुमच्या शहरपासून. एक प्रॉब्लेम असतो, म्हणजे बरेच प्रॉब्लेम्स असतात, थोडंसं एकत्र या, 2-4 मित्रमंडळी असतेच. तुमचा टाइम थोडासा आपल्या देशाला कसं चांगल्या प्रकारे चांगली डायरेक्शन आणि डेव्हलपमेंटच्या साठी जाता येईल तसं बघा. तुम्ही एकत्र आलात ना, 2-4 जण एकत्र आलेत, हळूहळू सोशल मीडिया किंवा जसं ग्राउंड लेवलला काम करता येईल काम चालू करा. जेवढी जास्त लोक जोडता येतील वेगवेगळ्या क्षेत्रातील तेवढी लोक जोडा, आणि एक टाइम नंतर असा येईल की तुमची खूप मोठी टीम बनेल आणि तुम्ही हळूहळू त्या टीमला घेऊन तुमच्या शहरात, तुमच्या राष्ट्रात बदल घडवून आणू. आणि जेव्हा ही टीम आहे जी असा आउटर सर्कल जो येतो, आउटर सर्कल अशा प्रत्येक सिटीमधून, प्रत्येक स्टेटमधून जेव्हा आउटर सर्कल एकत्र येईल ना, तेव्हा असा आपला देश अशा ह्या म्हणजे बोलतो ना वरतून प्रेशर येणार तो असं. तर एकच आहे की एकत्र या, सामान्य माणसांनी एकत्र या, एका प्लॅटफॉर्मवरती या आणि सत्यासाठी उभे राहा. महत्वाचं अजून एक पार्ट, ज्यावेळी आता तुमची मीटिंग होणार आहे त्यावेळी आम्ही आवाहन करतो की आम्हालाही तिथे आमंत्रित करा, तुम्ही त्यावेळी आम्ही इन्फॉर्म करा आम्हाला, आम्ही तिथे येऊ. तिथले जे यूथ आहेत त्यांना त्यांचं काय मत आहे ते आपण या महाराष्ट्रापुढे मांडण्याचा प्रयत्न करूया, की त्यांना काही प्रश्न विचारूया की तुम्हाला काय वाटतं, किंवा तुम्ही या संघटनेमध्ये का, किंवा हे संघटित तुम्ही का झाला आहात, तुमचं विजन काय आहे, करण पवार ही व्यक्ती ज्या पद्धतीने काम करताय ते तुम्हाला योग्य वाटतं का, किंवा म्हणून तुम्ही ज्या जॉईन या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासमोर मांडू, आणि आशा आहे की आम्हाला तुम्ही तिथे आमंत्रित कराल. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमची जी वाटचाल चालू आहे त्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि जसा तुम्ही जो कालावधी म्हटला 10 वर्ष, तो न करता तुम्ही 1-2 वर्षामध्ये तुमच्या परिसरामधले प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करून महाराष्ट्रावरती तुम्ही बघाल, महाराष्ट्र झाल्याच्या नंतर देशापर्यंत जाल, ही आमच्या आशा आहे तुमच्याकडून, आणि शुभेच्छाही तुम्हाला. थँक्यू सो मच.